केंद्रावरती दत्ता भरणे यांची दादागिरी बघायला मिळालेली आहे। शिरसटवाडीमधील मतदान केंद्रामध्ये ही दादागिरी करण्यात आलेली आहे। शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यावर ही दादागिरी करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार करीत असल्याचं देखील म्हटलेलं आहे। दत्ता भरणे विद्यमान आमदार आहेत आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। तर हर्षवर्धन पवार यांनी निवडणुकीतच ऐन निवडणुकीत भाजपला रामराम करून शरद पवार पक्षाकडनं त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे। आणि आता आपण बघतोय की दत्ता भरणे जे विद्यमान आमदार आहेत आणि उमेदवार आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, त्यांनी दादागिरी केल्याची तक्रार आहे। उमेदवारांची नावं खरं तर जाहीर होण्याच्या आधीपासूनच दत्ता भरणे यांचं नाव चर्चेत राहिलेलं होतं। उमेदवारी मिळणार की नाही हा सुद्धा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जात होता आणि आता थेट मतदान केंद्रामध्ये दत्ता भरणे यांची दादागिरी आपल्याला बघायला मिळते। शिरसटवाडी मतदान केंद्रातला हा संपूर्ण राडा ना हे लायसन दिलंय का आणि म्हणून अशा प्रकारचा शिवीगाळ करणारा, अशा पद्धतीनं धमकवणारा आणि दादागिरी करणारा जर उमेदवार असेल आणि तो जर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये जाऊन अशा घटना घडत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो। माझी निवडणूक आयोगाला मी तक्रार केलेली आहे। माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की अशा उमेदवाराच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली पाहिजे।